नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूर्णांक संख्यांचा गुणाकार। पूर्णांक संख्या कोणाला म्हणायचं तर शून्य, धनसंख्या व ऋण संख्या मिळून जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या असं म्हणतात। मग याच्यामध्ये धनसंख्या पण आहेत, ऋण संख्या पण आहेत आणि शून्य पण आहे। तर आतापर्यंत आपण धनसंख्यांचे छोटे छोटे गुणाकार अभ्यासले आहेत आणि त्यांची उत्तरं पण धन आलेली आहेत। आता धनसंख्या आणि ऋणसंख्या, ऋणसंख्या आणि धनसंख्या, धनसंख्या आणि शून्य वगैरे वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे गुणाकार कसे करतात, त्यांची उत्तरं कसे काढतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की दोन धनसंख्यांचा गुणाकार हा नेहमी धनसंख्या येत असते। एक उदाहरण पाहूया। 7 या धनसंख्येला आपण 4 या धनसंख्येने गुणूया। 7चा पाढा 4 पर्यंत म्हटल्यास आपल्याला उत्तर मिळेल 7 चोक 28। आलेला 28 ही एक धनसंख्या असेल। अजून काही उदाहरणं पाहूया। धन 4 गुणिले धन 5 बरोबर 4 पंचे धन 20। धन 6 गुणिले धन 2 बरोबर 6 दुने धन 12। धन 7 गुणिले धन 9 बरोबर 7 9 धन 63। यानंतर आपण एक धनसंख्या व एक ऋणसंख्या यांचा गुणाकार कसा करावा हे पाहूया। या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एका धनसंख्येला दुसऱ्या ऋणसंख्येने गुणले तर उत्तर ऋणसंख्या येत असते। उदाहरणार्थ 9 या धनसंख्येला उणे 4 या ऋणसंख्येने गुणल्यास येणारे उत्तर असेल 9 चोक उणे 36। त्याच पद्धतीने 6 या धनसंख्येला ऋण 2 या ऋणसंख्येने गुणल्यास उत्तर येईल 6 दुणे ऋण 12। गुणाकारात पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येला गुणले काय किंवा दुसऱ्या संख्येने पहिल्या संख्येला गुणले काय, उत्तरात कुठलाही बदल होत नसतो। म्हणून पहिल्या धनसंख्येने दुसऱ्या ऋणसंख्येला गुणल्यानंतर जे उत्तर येते तेच दुसऱ्या ऋणसंख्येने पहिल्या धनसंख्येला गुणल्यावर मिळत असते। म्हणजेच धन गुणिले ऋण अथवा ऋण गुणिले धन बरोबर ऋणसंख्या। उदाहरणार्थ ऋण 3 गुणिले धन 7 बरोबर 3 7 ऋणे 21। याच पद्धतीने ऋण 5 गुणिले धन 8 बरोबर 5 8 ऋण 40। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेवटी जो भाग शिकणार आहोत तो फार महत्त्वाचा आहे। तो म्हणजे दोन ऋणसंख्यांचा गुणाकार। दोन ऋणसंख्यांचा गुणाकार हा नेहमी धनसंख्या येत असतो, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। ऋण गुणिले ऋण बरोबर धनसंख्या। पाहूया काही उदाहरणं। ऋण 2 या संख्येला ऋण 7 या संख्येने गुणल्यास उत्तर येईल 2 7 14। दुसऱ्या उदाहरणात ऋण 12 गुणिले ऋण 6 यांचं उत्तर मिळेल 12 सक 72। ऋण 8 गुणिले ऋण 1 बरोबर 8 1 8। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकलो हे थोडक्यात पाहूया। कोणत्याही धनसंख्येला दुसऱ्या धनसंख्येने गुणल्यास उत्तर धनसंख्या येत असते। म्हणजेच दोन धनसंख्यांचा गुणाकार हा धनसंख्या असते। धनसंख्येला ऋणसंख्येने गुणल्यास उत्तर ऋणसंख्या येत असते। म्हणजेच धन गुणिले ऋण बरोबर ऋण। त्याच पद्धतीने ऋणसंख्येला धनसंख्येने गुणल्यास उत्तर पुन्हा ऋणसंख्या येत असते। म्हणजेच ऋण गुणिले धन बरोबर ऋण। आणि शेवटी दोन ऋणसंख्यांचा गुणाकार हा धनसंख्या येत असतो। म्हणजेच ऋणसंख्या गुणिले ऋणसंख्या बरोबर धनसंख्या। तर विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो की आज शिकवलेला भाग तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने समजला असेल। जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये जाऊन आपले प्रश्न विचारू शकतात। मी आशा करतो की शिकवलेला भाग तुम्हाला समजला असेलच। पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक संख्यांचा भागाकार पाहणार आहोत। तोपर्यंत नमस्कार।